हॅलो यूट्यूब फॅमिली, चला तर पाहूयात मी केलेले ब्लाऊजचे काही डिझाईन शेअर करणार आहे तुम्हाला. तर माझ्या या भाग्य क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला तर हे आहेत मी केलेले 5 ब्लाऊज, जे की नॉर्मलमध्ये पण आहेत आणि डिझाईनमध्ये पण आहेत. तर हा बघा पहिला ब्लाऊज आहे, हा आहे मिरर वर्कचा. तर याला अशी लेस लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल तर याचं फिनिशिंगसाठी मी ही लेस लावलेली आहे. तर साडीचा कलरसुद्धा क्रीम कलरचा आहे. तर बघा इथे असा ह्याला पाठीमागे सुद्धा यांचे सगळे ब्लाऊज डीप नेकच असतात. सो पाठीमागसुद्धा याची फिनिशिंग येण्यासाठी मी असं छोटीशी लेस देऊन याला लुक एनहान्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे लटकन दिलेलं आहे. तर तुम्ही असाही गळा बघू शकता, एल्बोपर्यंत स्लीव्ज दिलेली आहे. तर याचे मिरर काढता काढता डोकेदुखी झाली माझी. तर असा पहा, खूप मिरर होते, काढावे लागले. तर या ब्लाऊजचे तुमच्याकडे किती शिलाई घेतात किंवा मिरर खडे काढण्याचे किती शिलाई घेतात नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि कोणत्या शहरातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला नक्की कळवा. आणि माझ्या ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा. तर हा आहे फोर्टक्समध्ये. बघा, तुम्हाला असं जर ब्लाऊज शिकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. किती छान पफ आलेला आहे बघा. आणि फिटिंगसुद्धा खूप अतिशय छान बसतं. तर असा तुम्ही हा नेक बनवू शकता. तर या साईडला मी दिलं नाही की या साईडला आपला जो पदराचा भाग येतो तो येतो. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये रॉंग साईड दिसत असेल तर ते करेक्ट आहे, उजवीकडेच आहे. चला तर पुढचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर आता हा बघा, थोडासा प्रिन्सेस कटमध्ये दिलेला आहे, मॉडर्न टचमध्ये. तीच लेस आहे, फक्त हा ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये बनलेला आहे. तर बघा, याची स्लीव्ज अशा पद्धतीने मी मध्ये रिंकल्स दिलेले आहेत, जे की कस्टमरला हवे होते. आणि हा पाठीमागे असा बनवलेला आहे. तर याचा लुक घातल्यानंतर असा येतो. अशा पद्धतीने ते दोरी कवर होते. आणि हा बनलेला आहे व्ही नेकमध्ये. कुठून कस्टमर काय बघतात डिझाईन काही कळत नाही. मला तरी हा लुक आवडलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा लुक नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा आहे सेम सिम्पल फोर्टक्समध्येच. बघा इथे किती छान पफ आलेला आहे. आणि ह्याला लेस अशी मल्टी कलरमध्ये दिलेली आहे, जो की असा पिंक कलरची साडी आहे याचीसुद्धा जी स्टोन काढता काढता खूप वेळ निघून गेला. बघा, हा पण गोल गळ्यामध्येच डीप नेकमध्ये दिलेला आहे. तर बघा इथे एल्बोपर्यंत स्लीव्स दिलेले आहे. तर आहे नेक्स्ट, हा पण सुद्धा फोर्टक्समध्येच आहे. याला कोणतेही डिझाईन केले नाही, जी डिझाईन होती तीच डिझाईन मी दिलेली आहे पूर्ण बाहीला सुद्धा. बघा, आणि ह्याची डिझाईन जी सिल्क साडीमध्ये अशी आली होती ती ॲडजस्टमेंट केलेली आहे. याचीसुद्धा ॲडजस्टमेंट करताना खूप वेळ निघून गेला. यासाठी कस्टमर कधी एक्स्ट्रा 50 रुपये मागितले तर कस्टमर काय म्हणतो, तर नाही, आम्ही देत नाही 50 रुपये, जी शिलाई तीच घ्या. बरं म्हटलं. चला, आता हा आहे सिम्पल राऊंड नेकमध्येच फोर्टक्समध्ये. फोर्टी साईजमध्ये आहे हा ब्लाऊज. बघा, स्लीवसुद्धा छोटीच दिलेली आहे. जसा आपला कपडा असतो तसा मी मॅनेज करते. बघा, तुम्हाला माझे डिझाईन कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूयात पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय यूट्यूब फॅमिली.